नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो माझ्या व्हिडिओमध्ये। आज मी जाणार आहे रतनगड फोर्टला, जे अहमदनगर डिस्ट्रिक्टमध्ये पडतं। तर आता वाजलेत 3:15। माझ्याबरोबर असणार आहेत अजून 3 जण, तर टोटल आम्ही 4 जण जाणार आहेत। तर आम्हाला पोचायचं आहे बेस विलेजला। बघू आपल्याला किती वेळ लागतो इथे पोचायला। अशा बघा स्वप्नील आलाय, बाकी आपले 2 पार्टनर कुठे दुसरे? खडकपाडा सर्कल वेट करतात। खडकपाडा सर्कल, ठीक आहे। रेडी टू गो? रेडी टू गो। रतनगड फोर्ट। रतनगड फोर्ट। हर हर महादेव। हर हर महादेव। इथे आम्ही कसारा घाटच्या जस्ट अलीकडे टी ब्रेकसाठी थांबलोय। स्वप्नील आमचा दुसरा पार्टनर। आणि एक जण बाहेर गेला। स्वप्नील टू हाय। हॅलो। कसं वाटतंय? थंडीचा ट्रॅव्हल सकाळचा पूर्ण गाठून गेलोय आम्ही इथे। आता इथे आम्ही चाय घेऊन आम्ही निघू लवकरात लवकर आम्हाला रतनवाडी बेस विलेजला पोहोचायचं आहे। ट्रेक चालू करायचा आणि अजून 2 तास 68ला 2 तास लागतात। हां, अजून इथून आम्हाला दाखवते किती 2 तास दाखवत आहे। चलो लेट्स गो। हाय अमोल। हॅलो। आमचा चौथा पार्टनर अमोल। हाऊस द जोश? हाय सर। आपण स्वराज्यातल्या रत्नातलं एक रत्न रतनगडला चाललेलो आहे। हो, उत्सुक आहात? मस्त बोललास रे। स्वराज्यातलं एक रत्न। या स्वराज्यातलं एक रतनगड। कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या इथं एंट्रीला तुम्हाला एंट्री फी भरायला लागते। इथं प्रति व्यक्ती 30 रुपये, आणि तुमची जर बाईक वगैरे असेल तर त्याचे 25 रुपये तुम्हाला द्यायला लागतील। तर आम्ही टोटल 85 रुपीज भरले दोघांचे मिळून। चला भेटू पुढे।
आम्ही इथे थांबलोय भंडारदरा धरण. दोन डोंगराच्या मध्ये जागा दिसतात. मस्त सुंदर असा व्ह्यू आहे आणि इथूनच आपला सनराईज. राजू ये तो गुंडा लावगे भाग यहाँ से बाबा. हे आमचे 3 गाडी. तर आम्ही पोचलोय रतनवाडी विलेजला. पूर्ण ॲडव्हेंचरस राईड झाली आमची. इथे पायथ्याशीच कुंड आहे जिथे आता साफसफाई चालू आहे. गावकऱ्यांकडनं शिकण्यासारखं खूप पाहिजे. हो, स्पेशली शहरातल्या लोकांना शिकण्यासारखं खूप आहे गावकऱ्यांकडून. सगळे एकत्र मिळून साफसफाई करतात. कामं वाटून घेतले सगळ्यांनी. कसा वाटला ट्रॅव्हल? अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आम्ही आलो. बिकटपेक्षा जीवाचं रान झालं आमच्या इथे येता. अंगाची लाही झाली. तुझं काय आलं रे? रस्ता ऑफरोड होता, एकदम ऑफरोड. म्हणजे जवळपास 5 ते 6 किलोमीटरचा रस्ता ऑफरोड होता. हा स्वप्नील, तुला काय वाटलं? आपल्याला काही त्रास नाही, पण मागं बसलेला. आजचा पिलियन प्रिन्सेस होता. पाठीमागे पिलियन प्रिन्सेस बनून तो आला एकदम व्यवस्थित. 2 झोप झाल्या असतील त्याच्या. काय रे स्वप्नील, झोप झाली का? चला पहिले आपण दर्शन घेऊ. हे विधाता काय इतका कठोर झाला. हे प्रभू श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी. चला. हे विधाता तू इतका कठोर का झालास? लोटांगण घालण्याची वेळ आली आपली. चला पहिला दर्शन घेऊ आपण.
इथे अमृतेश्वर मंदिराचं इथे दर्शन घेतल्यानंतर याच्या उजव्या बाजूलाच मारुती देवस्थान आहे. आणि ह्याच्या बॅक साईडलाच आय थिंक या शिळा आहेत ज्या पूर्णपणे अशा कोरलेल्या दिसतात. चला आता थोडासा खाऊन ट्रेक करायला चालू करू.